श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काही वेळेला आपल्याला दिसून येते की मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत असतानाही त्यांच्या लग्नामध्ये समस्या येते. एखादा मुलगा किंवा मुलगी एकमेकांशी जुळत नाही किंवा दोघांचाही मांगलिक दोष असणे देखील लग्नात अडथळे निर्माण करतात. अनेक लोकांमध्ये असे आढळून आले आहे की गुरु हा ग्रह ज्यांच्या जन्मपत्रिकेत कमकुवत आहे, त्यामुळे अनेक लोकांच्या विवाहात अडथळे विलंब होऊ शकतात, ज्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. विवाहित लोकांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूस असावे. ज्यांना लग्नात अडचणी येत असतील त्यांनी या गोष्टीकडे नक्की लक्ष द्यायला पाहिजे. यासाठी तुम्ही अनेक उपाय करू शकता. सिद्धमंगल स्तोत्राचा 11 वेळा रोज पाठ करावा. तसेच 11 संकष्टीचा उपवास करावा. शुक्रवारी देवीला गजरा अर्पण करावा. असे 5 शुक्रवार करा. मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला पाहिजे जिथे एकापेक्षा जास्त दारे असतील. 21 मंगळवार गणपतीला दुर्वा घालून लाल फूल अर्पण करून थोडी दालचिनी अर्पण करावी. तसेच गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे व पिवळ्या वस्तूंचे दान करावे. गुरुवारचा उपवास करावा. जेवणात पिवळ्या रंगाचे अन्नपदार्थ खावे. गुरुवारी गाईला पिठात गूळ घालून त्यात थोडी हळद, हरभरा डाळ खायला घालावी. यामुळे विवाह लवकर होतो. विवाहचूक व्यक्तीने झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिणेकडे ठेवावे. 21 मंगळवार गणपतीला नागवेलीच्या 21 पानांचा हार करून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. अविवाहित मुलींनी आणि मुलांनी त्रिपुरारी पौर्णिमेला श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे. विवाहित मुलांनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळावे, कारण काळा रंग हा शनी, राहू यांचा प्रभाव दर्शवतो. दर गुरुवारी पाण्यामध्ये चमचाभर हळद किंवा शक्य झाल्यास केशर घालून आंघोळ करा. लग्न न जमणाऱ्या मुलीवरून तिला दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ओवाळून टाकावी. असे 3 शनिवार करावे. मंगलदोषामुळे विवाहास अडथळा येत असल्यास मंगलचंडिका स्तोत्र नित्य पठण करावे. हाताच्या रेषामध्ये किंवा कुंडलीतील योग नसणे, म्हणूनच अशा परिस्थितीत लग्न करणे देखील कठीण होते. तुमचं लग्न असो किंवा जीवनातील इतर कोणतेही काम, आपल्याला ते करायचे आहे. त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागतो, कारण प्रत्येक कामाची स्वतःची अशी योग्य वेळ असते आणि त्यामुळेच तुमच्या लग्नाला उशीर झाला तर मग समजू नका की तुमचं नशीब वाईट आहे. या गोष्टींवर सकारात्मक विचार करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ.